खूपदा आम्ही सोबत रडलो आहोत झोपताना. तुम्हाला फक्त एका तासाचा एपिसोड दिसायचा बाहेर. आता मी भरपूर चांगल्याने मराठी बोलते आणि मला खूप आनंद होतोय. मराठी लँग्वेजवरती मला भरपूर ट्रोलिंग झाली आहे. बिग बॉससाठी किंवा कुठल्या रियालिटी शोसाठी ॲज सच मी रेडी नव्हते. मला माहिती की बिग बॉस म्हणजे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. त्या गोष्टी तिथेच राहायला पाहिजे. फॅमिली शो सारखा असावा. तू घराबाहेर आल्यानंतर बऱ्याच लोकांनी तन्वीला ट्रोल केलं का तर तू निघताना ती रडली आणि ती खूप काय काय तुला तुझ्याबद्दल चांगलं बोलली. तर लोकांचं असं म्हणणं आहे की ती फेक वागते किंवा ती फेक आहे. नक्की काय आहे हे त्यांच्यापर्यंत खरं पोहोचावं. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आता ह्या अंतिम टप्प्यामध्ये असतानाच घरामधून आणखी एक स्पर्धक बाहेर पडलेला आहे आणि मला वाटतं आता टॉप फेअरलेस हे एक शेवटचं इविक्शन होतं की सगळ्यांमधून एक जण बाहेर पडणार आणि ती आहे रेवा कौरासे आणि आता रेवा आहे माझ्याबरोबर. हाय रेवा. हाय मधुरा, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी आता काय बोलायचं माहित नाही, पण आता सध्या तरी मस्तच आहे. बाहेर नव्हतं यायचं, आतमध्येच राहायचं होतं मला, पण आले. खूप मस्त झाली तुझी ही जर्नी. म्हणजे तू आत गेल्यापासून आतापर्यंत तू जे छान खेळत होतीस किंवा जे तुझं बॉन्डिंग झालं सगळ्यांबरोबर ते पाहताना खूप मजा आली. तू बिग बॉसच्या तुझ्या जर्नीबद्दल आपण बोलूच यात, पण मला आज तुझ्याकडूनच तुझं एक इंट्रोडक्शन ऐकायचं. कारण का अनेक जण कदाचित असे असतील की ज्यांना तू मराठी बिग बॉस मध्ये आलीस त्यानंतर त्यांना असं रेवा कौरासे असं झालं. सो मला आज तुझ्याकडून ऐकायचं तुझ्याच बद्दल थोडंसं. ओके. तर नाव तर माहितीच आहे सगळ्यांना, मी रेवाच आहे. आणि याच्या अगोदर मी जेव्हा सुरुवात केली होती 2019मध्ये मी माझा फर्स्ट ब्युटी पॅजंट केला होता. ब्युटी पॅजंट म्हणजे काय म्हणतात, जसं मिस इंडिया असतं, ब्युटी कॉन्टेस्ट. तिथनं मी माझी सुरुवात केली. म्हणजे ती मॉडेलिंगची होती आणि मी ते जिंकली. ब्युटी पॅजंट्स जिंकली आहे मी ती. 2 ब्युटी पॅजंट्स केले. त्यानंतर मी मॉडेलिंग केली, मी ॲड्स केलेत, मी प्रिंट शूट्स केलेत, मी होर्डिंग शूट्स केले, ज्वेलरी शूट्स केले, त्याचे भरपूर मी ॲड्स केले. त्यानंतर मग मी ऑडिशन्स दिले आणि मी पहिला माझा टी व्ही शो होता तो प्यार का पहिला अध्याय शिवशक्ती म्हणून झी टी व्हीवरती यायचा आणि तो ऑलमोस्ट 2 वर्ष तो चाललेला. त्यानंतर मी परत स्टार प्लसवरती मी अजून एक हिंदी मालिका केली आहे दिवानियत नावाची आणि तो जवळपास 6 महिने वगैरे चालला आणि तो ऑफ एअर गेला. त्यानंतर मी मग भरपूर असे काही छोटे मोठे प्रोजेक्ट्स केले. 1-2 वेबसिरीजमध्ये मी काम केलेत आणि आता त्यानंतर तुम्ही मला बघितलं पहिल्यांदा मराठीवरती, कलर्स मराठीवरती. तर महाराष्ट्राच्या ऑडियन्ससाठी मी नक्कीच नवीन फेस असेल, कारण जर हिंदीमध्ये बघितलं असेल तर नक्कीच चांगलं. माझ्यासाठी मराठीमध्ये हा पहिला एक्सपिरियन्स होता. लँग्वेज बॅरियर इनिशियली सुरुवातीला होतंच थोडंफार. आता मी भरपूर चांगल्याने मराठी बोलते आणि मला खूप आनंद होतोय. मराठी लँग्वेजवरती मला भरपूर ट्रोलिंग झाली आहे. मला सांगावंसं वाटतं की माझं जे ब्रॉटअप होतं ते माझे बाबा WCLमध्ये आहे. ते गव्हर्नमेंट जॉब होते आणि आजूबाजूला हिंदी सायडर्स राहायचे. लहानपणापासून हिंदी बोलायची सवय ह्याच्यासाठी होती कारण लहानपणीचे फ्रेंड्स हिंदी सायडर्स होते. तर विदर्भामधली मराठी, हिंदी आणि मराठी मिक्स आहे. मग स्कूलमध्ये जाताना पण काही फ्रेंड्स असे होते जे दुसऱ्या याच्यामधनं आले. मग ते तिथे पण थोडं हिंदीचं जास्त इन्फ्लुएन्स राहिलं. परत कॉलेजमध्ये सुद्धा मी गव्हर्नमेंट कॉलेजमधनं माझी स्टडी केलेत आणि तिथे सुद्धा डिफरंट रिजनमधनं लोक होते आणि तिथे हिंदीचा जास्ती वापर झाला. त्यामुळे कुठे ना कुठे थोडं लॅक करायची आणि विदर्भाची मराठी तशीही सगळी मिक्स झालेली आहे. आणि 7 वर्षापासून जर मी इथे हिंदी इंडस्ट्रीमध्ये होते त्यामुळे लँग्वेज बॅरियर सुरुवातीला होतं. आता मी व्यवस्थित बोलते. बाकी आता तर तुम्हाला माहितीच आहे मी काय करते आणि काय नाही, पण एवढंच. पण बिग बॉस मराठी कसं आलं तुझ्यापर्यंत किंवा आणि मराठीमध्ये काम करण्यासाठी हो म्हणाला किंवा बिग बॉसच चूज करायला एक काय खास कारण काय होतं? बिग बॉससाठी किंवा कुठल्या रियालिटी शोसाठी ॲज सच मी रेडी नव्हते. मला माहिती की बिग बॉस म्हणजे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे, पण आपली लाईफ एक्सपोज करणं किंवा आपलं सर्वस्व जगासमोर दाखवणं की मी अशी आहे, वेदर इट इज इमोशन्स असो किंवा आपलं 24/7 सगळं रिअल आणि तिथे ऍक्टिंग करणं म्हणजे खूप कठीणच असेल. माझ्याने तरी नाहीच होत. 1-2 दिवस आपण प्रयत्न करू शकतो कदाचित, पण व्हॉट आफ्टर दॅट मला तरी नाही कळलं की कसं करू शकतात ऍक्टिंग जे करतात. तर मला ते आलं, स्वतःहूनच आलं. कधी कधी नशिबात असतात काही गोष्टी आणि ॲज अ वाईल्ड कार्ड म्हणून मला ती ऑफर आली आणि मी विचार केला की वाय नॉट, लेट्स डू इट. मराठी होतं
भरपूर विचार होते की कसं राहील, काय ट्रोलिंग होणार लँग्वेजवरून किंवा रोस्टिंग होईल किंवा कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट होणार, हे जाणून की अरे ही मराठी आहे, ही कसं कसं हिला हा शब्द माहिती नाही, असं कसं हिला खूप झालंय, पण त्यांना माझी बॅक स्टोरी नाही माहिती. बट दॅट इज फाईन. तरी मी एक्सेप्ट केलं. मी बोलले मेकरशी की मी करू शकते आणि करूया, आणि छान अशी जर्नी राहिली असं. आणि तुझी जर्नी पण खूप छान होती. सो तुझा एक्सपिरियन्स तर तो छान आहेच आहे. आणि तो जे काही व्हिडिओज आम्ही पाहतोय, जे काही आम्ही छोटे छोटे रील्स बघतो, त्याच्यातून तर आमच्या कानावरती येतच आहे. पण ना सध्या सोशल मीडियाचं थोडं जास्त आहे आणि तिकडे जशा गोष्टी ट्रेंड होतात तसे तिथे ट्रोलिंग पण खूप Right, होतं. right. तर तू घराबाहेर आल्यानंतर, आता हे तुझ्या कानावर आलंय की नाही मला माहिती नाही, पण तू घराबाहेर आल्यानंतर बऱ्याच लोकांनी तन्वीला ट्रोल केलं. का तर तू निघताना ती रडली आणि ती खूप काय काय तुला तुझ्याबद्दल चांगलं चांगलं बोलली. तर लोकांचं असं म्हणणं आहे की ती फेक वागते किंवा ती फेक आहे. आणि मगाशी मला तू कोणाशी तरी बोलत होतीस तेव्हा असं कळलं की तुझं आणि त्याचं बॉन्डिंग खूप छान आहे. सो मला त्या सगळ्या लोकांसाठी एक तुझ्याकडून काय बाबा एक मेसेज जाईल की नक्की काय आहे हे त्यांच्यापर्यंत खरं खरं पोचावं. मी या गोष्टीवरती कम्प्लिटली डिसअग्री करते की ती खोटं नव्हती. मी एवढी लहान नाही आहे, मी एवढी समंजस आहे. जर मी गेमची मला जर आत्तापर्यंत जर मी टिकली तर काय खरं काय खोटं एवढी तरी परख मला आहे. मी भरपूर असे कमेंट्स, निगेटिव्ह कमेंट्स भरपूर वाचले. आता मला नाही माहिती ते कोणाची तरी निगेटिव्ह PR स्ट्रॅटेजी आहे की काय आहे ते मला नाही माहिती, किंवा काय दिसलं असेल मला नाही माहिती. पण मला हे सांगावंसं वाटतं की तिचं आणि माझं नातं खरंच खूप चांगलं होतं. एक मैत्रीण म्हणून तीही माझ्यासाठी होती आणि मीही तिच्यासाठी होती. जिथे वाईल्ड कार्ड म्हणून मला सगळ्यात लीस्ट प्रायोरिटीवरती ठेवलं होतं सगळ्यांनी, तिथे त्यावेळेला जेव्हा ती कॅप्टन होती 12व्या आठवड्यामध्ये, तेव्हा ती मला स्वतःहून बोलली की तू माझी प्रायोरिटी आहे. तर ही एक मोठं स्टेटमेंट होतं. आणि माझं आहे असं की मी नात्यांमध्ये जर मला कोणीतरी देतंय तर मला पण इक्वली त्याला द्यायचं आहे. कदाचित मी एक्स्ट्रा करेल त्यांच्यासाठी, आणि मला या गोष्टीमध्ये कुठेच मी वाईट आणि किंवा चुकीची वाटत नाही. त्याला एक जेन्युननेस म्हणतात आणि मी तेच केलंय. ते तिच्याकडनंही होतं इक्वली. तीही माझी काळजी घ्यायची, तीही माझा विचार करायची. हे मी भरपूर टास्कमध्ये म्हणावं किंवा भरपूर जागी मी ते एक्सपिरियन्स केलंय. टास्क असो, जेव्हा गिफ्ट द्यायचं होतं, तिने 2 लोकांना सोडून तिने मला चूज केलं, तेव्हा तिने माझ्याबद्दल ती बोलली. या सगळ्या गोष्टी का लोकांना दिसत नाही, का ते कळत नाही मला नाही माहिती, आणि कितपत ते बाहेर आलंय, कसं आलंय मला नाही माहिती. तिला मी माझ्या बॉन्डबद्दल तरी फेक नाही बोलणार. आमचं जेही काही नातं होतं खरंच खूप जेन्युइन होतं, म्हणून ती शेवटी तिला इफेक्ट झाला त्या गोष्टी. भरपूरदा आम्ही सोबत रडलो आहोत झोपताना. तुम्हाला फक्त एका तासाचा एपिसोड दिसायचा बाहेर, आतमध्ये आम्ही सोबत राहायचो, सोबत झोपलेलो पण आहोत. तिला एकटीला झोपायला त्रास होतो, तिला भीती आहे, तिला रात्री जेव्हा उठते ती घाबरून उठते. मी होते तिच्यासोबत आणि तीही माझ्यासाठी होती जेव्हा जेव्हा मला गरज होती. तर फेक काहीच नव्हतं. बाकी लोकांचे दृष्टिकोन आहेत जे बघतात ते बघतात. आणि तू आता उल्लेख केलास की तू घरामध्ये आल्यानंतर तुला खूप लीस्ट कंटेस्टंट म्हणून पाहिलं गेलं. असं बरेचदा किंवा बऱ्याच सीझन्समध्ये असं झालेलं आहे की वाईल्ड कार्ड आले ना की असं वाटतं माझ्या घरातल्यांना किंवा इव्हन ऑडियन्सला पण असं वाटतं की ओके आता पहिलं बाहेर घराच्या वाईल्ड कार्ड हेच जायला पाहिजेत कारण का बाकीचे आधीपासून आहे. सो तू घरामध्ये जाताना काय काय ठरवून गेली होतीस की आता वाईल्ड कार्ड म्हणून जाणार आहोत, पण तुझं काहीतरी वेगळं तिथे जाऊन तुला क्रिएट करायचं होतं आणि आता घराबाहेर आल्यावरती तुला ते असं वाटतंय की ओके मी हे ठरवलेलं आणि मी हे करून आले. हो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी कधीच कुठल्या रियालिटी शो खूप फॉलो नाही केल्या आणि बघितलं नव्हतं. फर्स्ट टाइम होतं. तर काही गोष्टी डोक्यामध्ये होत्या. प्रत्येकच गोष्टी वर्कआउट होईल आतमध्ये जाऊन असं नसतात. स्ट्रॅटेजी सगळ्यांच्या असतात. पण माझं एक होतं बेसिक की मतं सगळ्यांबद्दलची होती. सगळ्या कंटेस्टंट्स बद्दलची मतं माझ्या मनामध्ये होती. पण गेमची स्ट्रॅटेजी मला आतमध्ये जाऊन ती बदलू शकते हे एक डोक्यामध्ये होतं. टार्गेट कोण आणि कोण कसं आहे याची जाणीव मला नक्कीच होती. माझ्याबद्दलचं मी हे ठरवलं होतं की मी जेव्हा शो बघायची मी एक वेगळी आहे, वेगळी पर्सनॅलिटी आहे, हे मला नक्कीच माहिती होतं. मी डिसाईड केलेलं की जेव्हा शो बघायची काही लोक होते जे काहीही बोलायचे, काहीही लँग्वेज यूज करायचे. हा मराठी शो आहे, इथे फॅमिली बघून बसून बघतीये, डिनरच्या वेळेला बघतीये, तर त्या गोष्टी तिथेच राहायला पाहिजे. फॅमिली शो सारखा असावा ह्याची मी दक्षता घेतली की मला जर भांडायचे आहे तर त्या कुठेही लिमिट्स नको क्रॉस व्हायला. ह्याची जाणीव ठेवून मी गोष्टी केल्या आहेत.
तर बस. क्या बात आहे. फार छान वाटलं मला रेवा गप्पा करून तुझ्याशी. आणि या मुलीचं हे कदाचित ही कोणाला सांगणार नाही किंवा हे बाहेरही येऊ देणार नाही, पण मला हिचं खरंच खूप कौतुक वाटतं कारण ही मुलगी सकाळपासून सगळ्यांना इंटरव्ह्यूज देते त्याच एनर्जीनी त्याच वाईबनी तितकंच छान चेहऱ्यावरती स्माइल ठेवून. आणि त्या मुलीने काही खाल्लेलं नाहीये आणि आय शुड मेन्शन दिस कारण म्हणजे हे सगळ्यांमध्ये नसतं. हे इतकं नाही करत, ब्रेक घेतात पण तिने सगळ्यांची गप्पा मारण्यासाठी तिचा वेळ राखून खास ठेवलेला आणि ती खरंच खूप छान एनर्जी गप्पा मारते. आणि म्हणून मी हा इंटरव्ह्यू थोडा आता लवकर संपवते कारण आता तिला थोड्या ब्रेकची गरज पण आहे. खूप मस्त वाटलं मला रेवा. आणि मराठीत मला वाटतं ही तुझी एक छान श्री गणेशा झालाय, सुरुवात झाली आहे. सो येस, मी आशा करते की तुला अजून छान छान प्रोजेक्ट्स मिळतील मराठीमध्ये आणि तेव्हा पण आपण छान छान इंटरव्ह्यूज करू, तेव्हा खूप मोठे इंटरव्ह्यूज करू. आता सध्या आपण थांबूया. दॅट्स सो स्वीट ऑफ यू मधुरा. खरंच तू ह्या गोष्टीला ऑब्झर्व केलं. दॅट्स सो काइंड ऑफ यू. एक काइंड व्यक्तीच असं काही बोलू शकतं. आणि मला जेन्युअनली मला जे लोक खूप काइंड असतात, ज्यांच्यामध्ये माणुसकी असते ना, मी त्या गोष्टीला खरंच खूप अप्रिशिएट करते. तर मला तुझंही कौतुक करावं असं वाटतं कारण तू ते ऑब्झर्व केलं. माझं हे काम आहे आणि कामाला मी नेहमीच प्रायोरिटी देते. बिग बॉसची जर्नी म्हणजेच भरपूर काही आहे माझ्यासाठी. कामासाठी माझी नेहमीच प्रायोरिटी राहिली. मी सगळं सोडून माझ्यासाठी काम पहिले येते आणि हे माझं पार्ट ऑफ जॉब आहे. आणि हीच गोष्ट तुला खूप पुढे घेऊन जाणार. नक्कीच. आय होप सो. देव माझ्यासोबत आहे, देव माझ्या सोबत आहे, पाठीशी पण नाही. आणि हे नक्कीच नेहमी त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला जाणवलेलं आहे. तर मी फक्त ग्रेटफुल आहे. सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी. थँक्यू सो मच. मीन्स अ लॉट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.